आज दलित समाजापासून इतर सगळ्या समाजांमध्ये आज आरक्षण आहेत. मग तिथल्या त्यांच्या श्रीमंत लोकांच्या मुलांना आरक्षण कशासाठी पाहिजे? तिथे जे आर्थिकदृष्ट्या मागा असलेले असतील त्यांना आरक्षण द्या. पण हे अशा जर गोष्टी व्हायला लागल्या की एकाला एक गोष्ट द्यायची आणि दुसऱ्याला द्यायची नाही असं म्हटल्यानंतर विद्वेष हा पसरणारच आहे, राग हा येणारच आहे. शाळेतल्या ऍडमिशनला जर समजा आरक्षित मुलगा जर आरक्षणामधला मुलगा असेल त्याला कमी फी आणि आरक्षणामधला नसेल त्याला जास्ती फी असं आलं, दोघांचं एकमेकांशी पटेल काय? मला मुळात माझा स्वतःला आरक्षण या गोष्टीलाच माझा विरोध आहे. आर्थिक दृष्ट्या जे मागास असतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. प्रत्येक समाजातला जो आर्थिक दृष्ट्या मागासलेला असेल त्याला आरक्षण मिळू देत, तो वरती आला पाहिजे. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या जातीप्रमाणेच बघत राहणार एकमेकांकडे आणि दुश्मनी वाढत जाणार. आरक्षणावरती नोकऱ्या लागणार, आता आरक्षणावरती बढत्या पण मिळणार. हे सगळे आरक्षणाचे सगळे उद्योग, राजकीय उद्योग, हे तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त दरी निर्माण करायची. दरी, तुमच्यात वाद निर्माण झाले, तुमच्यात भांडण निर्माण झाले की तुमच्याकडनं मतं काढायला सोपं असतं. याच्यासाठीचे हे सगळ्यांचे उद्योग सुरू आहेत. हे नेते तुम्हाला भुलवत राहणार. आज हे सगळं प्रकरण समजा आरक्षणाचं आर्थिक निकषावरती जर झालं असतं, हे वाद कधीच उभे राहिले नसते. राज ठाकरे जे तुम्हाला सतत सांगतो ना, या सगळ्या बाकी काही लोकांना वाटतात, नतद्रष्टांना वाटतात राज ठाकरे राजकारणासाठी किंवा निवडणुकीसाठी. निवडणुकांचा विचार करून मी फक्त पावलं टाकत नाही, मी महाराष्ट्राचा विचार करून पावलं टाकतो. कधी यश येतं, कधी पराभव येतो, जे असेल ते असेल. पण आज मी जे सांगत आलो, आजपर्यंत सांगत आलोय, सांगत राहणार की महाराष्ट्रामध्ये जे उद्योग निर्माण होत आहेत त्या उद्योगांमध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना आणि मराठी मुलींना 100% प्राधान्य तुम्ही दिलं पाहिजे. आरक्षणाचा विषयच येत नाही.